नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं या डेटाब्रिकच्या सिरीजमध्ये. आज आपण जेनी नावाचं एक ए आय टूल आहे, जे डेटाब्रिकच्या फ्री एडिशनमध्ये येतं. आणि या ए आय टूलचा वापर करून आपण कशा पद्धतीने आपले कामं व्यवस्थित करू शकतो, ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून किंवा ॲज अ डेटा सायंटिस्ट म्हणून किंवा ॲज अ डेटा इंजिनियर म्हणून. त्यासाठी आपण हे टूल कसं यूज करायचं, त्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा, ते आज आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर आता जेनी हे ए आय टूल कसं यूज करायचं, आपल्याला त्याचा इंटरफेस कसा ऍक्सेस करायचा, त्यासाठी डेटाब्रिकच्या या होम पेजवरती इथे एक जेनीचा ऑप्शन आहे. आता तुम्ही बघू शकता, हे बाकीचे ऑप्शन्स आपण बरेचसे मागच्या वेळेस बघितले. इथे एक जेनी म्हणून एक सेपरेट ऑप्शन आहे, जिथे तुम्हाला आता सध्या इथं एकच वर्कस्पेस दिसते, जिथं आपण ऑलरेडी एक डॅशबोर्ड क्रिएट केला होता, त्याची ही वर्कस्पेस ऑटोमॅटिक क्रिएट झालेली आहे इथे. इथे एक ऑप्शन आहे न्यू म्हणून. तर ह्या न्यू ऑप्शनवरती जर क्लिक केलं तुम्ही, आणि इथे जर क्लिक केल्यानंतर आता जनरली कन्सेप्ट काय आहे की ए आय टूलला आपण काही डेटा सेट प्रोव्हाइड जर केला, तर त्या डेटा सेटला ते ए आय टूल अंडरस्टँड करून आपल्याला जे काही प्रश्न असतील आपण त्याचे उत्तरं देऊ शकतो. मग त्यासाठी आता आपल्याला इथे एक सॅम्पल्स किंवा मग आता तुम्ही इथे बघितलं, इथे एक सॅम्पल्स डेटाबेसमध्ये आता इथे एक डेटाबेस आहे जो आपण त्याला प्रोव्हाइड करायचा आहे. आता हा जो माय टॅक्सी आहे आणि त्यात ट्रिप्स नावाचा डेटा आहे. तो मी इथे सिलेक्ट करतोय. आणि त्यानंतर आपण इथं क्रिएट केल्यानंतर एक नवीन स्पेस क्रिएट होते. नवीन स्पेस म्हणजे काय की स्पेस आहे, जिथं आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. ह्या स्पेसला तुम्ही पहिली गोष्ट नाव देऊ शकता. आता मी म्हटलं की डेटाब्रिक्स टॅक्सी स्पेस, हे नाव आपण काही पण देऊ शकतो. तर फक्त ओळखण्यासाठी, म्हणजे आपल्याला मल्टिपल जर डेटा सेट्स असेल आणि रिअल टाईममध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला डेटा सेट पर्टिक्युलरली एखाद्या क्लायंटचा असतो, त्या क्लायंटच्या रिलेटेड आपल्याला समजण्यासाठी आपण असं नाव देऊ शकतो. आणि याच्यात आपल्याला काही कॉन्फिगरेशन्स असतात. म्हणजे आता पहिल्यांदा ह्या ट्रिप्समध्ये एक टेबल आहे आणि त्याच्यानंतर एक इन्स्ट्रक्शन्स असतात. आता हे इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय, जनरल इन्स्ट्रक्शन्स असतात. म्हणजे साधारण आपला जर डेटाबेस आपल्याला माहीत असेल, त्यात काही स्पेसिफिक टर्म असतात, क्लायंट स्पेसिफिक. म्हणजे एखाद्या ठिकाणी आता इथे एक एक्झाम्पल दिलंय, कंट्रीचे नावं जे असतात, पूर्ण कंट्रीचा कोड कसा मेन्शन केलेला असतो, तर ते आपल्याला जर सांगायचं असेल तर मग आपण म्हणू शकतो की कंट्रीज इन द कंट्री कोड कॉलम आर स्टोअर विथ 2 कॅरेक्टर्स. असं म्हणजे स्पेसिफिक आता प्रत्येक कंट्रीचा काही नॉर्म्स असतात किंवा क्लायंटचे काही नॉर्म्स असतात, अ, किंवा पॉलिसीज असतात, त्यानुसार त्यांचा डेटा चेंज होत असतो. मग त्यानुसार आपल्याला ते टूलला जर सांगितलं की आमचा डेटा अशा अशा पद्धतीचा आहे, तर ते त्यानुसार आपल्याला पुढे डेटा अनालाइज करायला सोपं जातं. मग आता ह्या इन्स्ट्रक्शन्स आता आपण देणार आहेत का, तर नाही, मला काहीच या डेटा सेटबद्दल माहीत नाही. मी इथं काही देणार नाही. परंतु जेव्हा आपण रिअल टाईममध्ये काम करतो त्यावेळेस तुम्हाला त्या डेटा सेटबद्दल थोडीफार माहिती असते. मग त्यानुसार क्लायंट स्पेसिफिक काही इन्स्ट्रक्शन्स असतात, त्या इथं दिल्या तर आपलं पुढचं काम आहे ना, ते कमी होईल किंवा सोपं होईल. जॉईन्स आहे, काही जॉईन्स वगैरे आहे किती टेबल असते, मल्टिपल टेबल्स तर स्पेसिफाय करायचे असेल, मग त्या गोष्टी आपण इथं स्पेसिफाय करू शकतो. आता आपल्याकडे सध्या काहीच नाही, असं सिम्पल एक डेटा सेट आहे, जो आपण फक्त बघणार आहे की कशा पद्धतीने आपण त्याचं जास्तीत जास्त युटिलायझेशन करून त्याच्यातून चांगल्या पद्धतीने इनसाइट्स घेऊ शकतो. काही सेटिंग्स असतील जिथं आपल्याला म्हणजे काही टायटल येतं तिथे दिलेलंच येतं. त्याचं वेअर हाऊस जेव्हा रिअल टाईममध्ये असेल तेव्हा वेगवेगळे वेअर हाऊस असतील, त्याच्यातले कोणता सिलेक्ट करायचा ते त्यानुसार असेल. काही डिस्क्रिप्शन द्यायचं आहे आपल्याला इथं, ते देऊ शकतो. स्पेस आय डी इथं जनरेट झालेली आहे, ती आपल्याला पुढे कुठे लागली तर आपण ती कॉपी करून ठेवू शकतो. काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण आता इथं डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो आणि इथं ॲड करू शकतो. आता सध्या मी काहीच करत नाही, फक्त इथं सेव्ह म्हणतो, याची सेटिंग आपण काही चेंजेस केलेले नाही. आता इथे जेव्हा आपल्याला ही स्पेस आहे, इथं बेसिकली चॅट नावाचा ऑप्शन आहे. आता हे चॅट नावाचा ऑप्शन काय करेल की आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे ते आपण इथं विचारू शकतो. आता मी काय म्हणतो की आता मला याच्याबद्दल काहीच माहित नाही, ह्या डेटा सेट बद्दल काहीच माहित नाही असं मी म्हणतोय. आता इथं बघा, त्यांनी सजेस्टेड क्वेश्चन दिले, एक्सप्लेन द डेटा सेट. तर मी काय म्हणतो, व्हॉट इज दिस डेटा सेट अबाउट. आता मला काहीच माहित नाही म्हणून मी काय प्रश्न केला की हा डेटा सेट कशाबद्दल आहे. मग तो काय करेल, हे टूल ऑटोमॅटिक ते पूर्ण डेटा सेट अनालाइज करेल आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या डेटा सेटबद्दल माहिती देईल.
आता हे काय म्हणतात की डेटा सेट कंटेन्स रेकॉर्ड्स ऑफ न्यूयॉर्क सिटी टॅक्सी ट्रिप्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे म्हणजे इन्क्लुडिंग पिकअप अँड ड्रॉप. आणि मग त्याच्यानंतर टाइम स्टॅम्प्स, ट्रिप डिस्टन्सेस वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता हे थेरोटिकल सांगते. आता आपल्याला काय विचारायचं दुसरा प्रश्न की आता हा डेटा तर ठीक आहे अशा पद्धतीचा आहे टॅक्सीचे, मग कॅन यू शो मी सम सॅम्पल डेटा. कॅन यू शो मी सम सॅम्पल डेटा. आता बेसिकली हे जे काही प्रश्न आहे ते आपण काय करतोय, नॅचरल इंग्लिश लँग्वेजमध्ये प्रोव्हाइड करतोय. म्हणजे एआयचे जे टूल आहे ज्याच्यात आपल्याला नॅचरल लँग्वेजमध्ये आपण प्रश्न विचारून एआय त्याच्यावरती काम करून ते आपल्याला उत्तर देणार आहे. मग आता इथं कॅन यू शो मी सम सॅम्पल डेटा. आता मी म्हटलंय की मला काही सॅम्पल डेटा दाखवा, तर त्यानुसार ते अनालाइज करून याचे उत्तर देईल. आणि आता इथे बघा काही डेटा आलेला आहे. इथे बघायचं आहे पिकअप डेट टाइम, ड्रॉप ऑफ टाइम, ट्रिप डिस्टन्स, फेअर अमाऊंट, असे काही कॉलम्स आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात आता बघायचं आहे, यांनी थोडंफार अनालिसिस दिलेलं आहे. ट्रिप डिस्टन्स काय रेंजेस फ्रॉम 10.4 1.31 टू 10.4 माइल्स वगैरे असे. आता याच्यात शो कोड जर केलं, आता शो कोड जर केलं तर इंटरेस्टिंग असं आहे की आता आपण ज्या काही एसक्यूएल क्वेरीज आहेत लिहितो काही गोष्टी आपल्याला डेटामध्ये रिट्रीव्ह करण्यासाठी, तर त्या ऑटोमॅटिक इथे जनरेट झालेल्या आहे. म्हणजे जर आपल्याला वाटलं की आता हे 10 कोड दाखवलाय, मग मला 50 रेकॉर्ड बघायची, तर आपण काय म्हणू शकतो की म्हणजे आता बघा इथे तुम्हाला दिसतंय की आता मी 50 रेकॉर्ड केले, तर त्याच हिशोबाने इथे 50 रेकॉर्ड येऊन जातील. हे 50 रेकॉर्ड्स आलेले इथे. तर अशा पद्धतीने आपण ह्या क्वेरीज मॉडीफाय करू शकतो. जर म्हणजे आपल्याला वाटलं की आपल्याला काही क्वेरीज जमत नाही, तर आपण नॅचरल लँग्वेजमध्ये इथे काही प्रश्न करून त्यानंतर आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता जनरली याच्यात आपल्याला अजून थोडंसं ॲडव्हान्समध्ये काही क्वेश्चन्स विचारू शकतो की जसं की आता एखादा लोकेशन आहे की जिथं मला कोणत्या लोकेशनवरून जास्तीत जास्त पिकअप होत आहेत. म्हणजे जर टॅक्सीचा डेटा असेल, एखादा मॅनेजर आहे त्याला बघायचं आहे की कोणत्या ठिकाणी जास्त गर्दी असते आणि जिथून जास्तीत जास्त पिकअप होतात त्याचं अनालिसिस करायचं असेल, तर इथे एक झिप कोड म्हणून नावाचा कॉलम आहे त्याच्यावर त्याचा आपण यूज करू शकतो. आणि काहीतरी म्हणजे असा प्रश्न विचारतो की विच झिप कोड इज मोस्ट पिकअप, असं आपण हा एक प्रश्न विचारू शकतो. आता याच्यातून बघू शकतो की कोणता झिप कोड आहे की जिथं जास्तीत जास्त पिकअप होतात. कारण की याच्यावरून आपल्याला थोडंसं अनालिसिस येईल राईट, म्हणजे की आपल्याला नेमकं आता बघा हा 10,001 हा एक कोड आहे जिथं 1227 पिकअप झालेले, म्हणजे हा जास्तीत जास्त झालेला आहे. आता याचा कोड जर बघितलं तुम्ही, आता कसं कॅल्क्युलेट केलेलं म्हणजे हे का बघायचं, तर आपलं अजून एसक्यूएलचं नॉलेज आहे आणि ते अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होतं. म्हणजे एसक्यूएल मध्ये काय काय फंक्शन्स यूज करू शकतात, आता कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते बघा. ठीक आहे. आता यात थोडंसं अजून ॲडव्हान्समध्ये जर विचारलं किंवा डिटेलमध्ये विचारलं की आता इथं तुम्हाला क्वेश्चन्स येतील बघा. म्हणजे व्हॉट झिप कोड हॅज हायस्ट नंबर ऑफ ड्रॉप ऑफ्स, असं पण व्हॉट इज द ॲव्हरेज ट्रिप डिस्टन्स फ्रॉम इच पिक व्हॉट इज द टोटल फेअर अमाऊंट कॅल्क्युलेटेड फॉर इच झिप कोड. आता आपण हे विचारलं टोटल फेअर अमाऊंट कलेक्टेड फॉर इच पिकअप, आता असा प्रश्न एक विचारू आपण. आता लगेच त्याचं उत्तर आलेलं आहे आणि त्याने लगेच इथं ऑटोमॅटिक व्हिज्युअलाइज पण करून दिलेलं आहे. म्हणजे बघा इथं तुम्हाला बघू शकता की तुम्हाला हे व्हिज्युअलायझेशन झालेलं आहे ऑलरेडी. म्हणजे टोटल फेअर किती आहे आणि कोणत्या लोकेशनचं. आता याच्यात जर आपल्याला काही अजून प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतो आपण. आता अजून आपल्याला एखाद्या वेळेस असं जाणून घ्यायचं आहे की पिकअप टाइम म्हणजे ॲव्हरेज टाइम काढायचा आहे. मग आपण काय म्हणू शकतो, आय वॉन्ट ॲव्हरेज. म्हणजे असं होतं ना की पिकअपला आणि ड्रॉपमध्ये किती वेळ जातो, मग त्यात ॲव्हरेज किती काढू शकतो आपण, ते आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेटेड फंक्शन्स जे म्हणतो ना आपण, ते कशा पद्धतीने यूज करतो ते आपण बघूया. आणि आता इथे बघा, तर ॲव्हरेज ट्रिप किती आहे 906 सेकंड्स. आता हे सेकंड्स म्हणजे आपल्याला कळत नाही, मग आपल्याला मी काय म्हणणार की कॅन यू गिव्ह मी दिस ॲव्हरेज इन मिनिट्स इन्स्टेड ऑफ सेकंड. आता याच्या अगोदर आपला त्याचा कोड बघूया, त्याने कोडमध्ये काय केलेलं आहे. आता हे बघा, इथं एक ॲव्हरेज फंक्शन यूज करून त्याचा डिफरन्स काढलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सेकंडमध्ये न पाहता पाहिजे तर मला मिनिटमध्ये पाहिजे. तर हे करू शकतो आपण. याचा प्रश्न जर विचारल्यानंतर आता बघायचं की
कशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट करून देतात. आता बघा हे 15.12 मिनिटाचा हे आहे. त्याचा कोड जर बघितला तर इथं बघा एक ट्राय काय केलेलं आहे डिवाइड आणि त्याला 60नी म्हणजे सेकंड मिनिटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60नी डिवाइड केलेले आहे. तर अशा पद्धतीने हे मिनिट्समध्ये कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. आपल्याला आता इथं एक प्रश्न आहे की ॲव्हरेज ट्रिप ड्युरेशन इन मिनिट्स फॉर इच पिकअप म्हणजे सजेस्ट केलं की प्रत्येक झिप कोडला म्हणजे प्रत्येक लोकेशनमध्ये आपण ॲव्हरेज टाइम काढू शकतो का, तर ते पण काढू शकतो. म्हणजे त्यासाठी आपण तो प्रश्न विचारून बघूया की कशा पद्धतीने आपण आता हे बघा हे असं उत्तर आलेलं आहे. आता हा झाला एक सिंपल एसक्यूएल कोड, परंतु आपण बाकीच्या गोष्टी पण करू शकतो का, तर इथं फक्त या जेनीमध्येच होतं का, तर नाही. तर जेनीमध्ये न होता पायथॉनचा जो कोड आहे किंवा एसक्यूएलचा कोड आहे तो पण आपण तिकडे जनरेट करू शकतो. इथं न्यूवर जर क्लिक केलं तर ह्या न्यूमध्ये नोटबुक जर केलं आणि जर बघायला गेलं तर आता आपल्याला इथे ह्या नोटबुकमध्ये आपण पायथॉनचा कोड, आर, एसक्यूएलचा कोड वगैरे अशा पद्धतीने आपण गोष्टी करू शकतो. तर ह्या नोटबुकमध्ये आपल्याला काही गोष्टी करता येतात डायरेक्टली. म्हणजे जर आपल्याला पायथॉन कोडिंग येत असेल तर आपण पायथॉन कोड इथं लिहू शकतो, परंतु जर येत नसेल तर तुम्ही काय म्हणू शकता की इथं आपण डायरेक्टली प्लेन इंग्लिशमध्ये काही क्वेश्चन्स टाईप करू शकतो आणि त्यानुसार आपण हा कोड जनरेट करू शकतो डायरेक्टली. तर आता तिथे एक बघायचं ऑप्शन की पायथॉनमध्ये पाहिजे तुम्हाला मार्कडाऊन, एसक्यूएल, स्काला, आर हे वेगवेगळे आहे. आता यातलं कोणतं येत नसेल तरी पण तुम्हाला एवढं आलं असेल येत असेल तर आपण इथं काय करू शकतो, हे ऑप्शन आहे जनरेट विथ जेनी, म्हणजे एक असिस्टंट म्हणून आहे. याच्यात आपण इथं काही कोड असं डायरेक्टली लिहू शकतो. तर इथं आपण काय करू शकतो की डायरेक्ट टेबल जे असतात ते येतात आणि ऍट द रेट टाईप करून आता इथं आपण जर म्हटलं की आपला जो ट्रिपचा जो टेबल आहे तो आपण डायरेक्टली इथे घेऊ शकतो आणि काय म्हणू शकतो की शो मी डेटा ऑफ ॲट द रेट टेबल्स ट्रिप्सचा म्हणजे जो टेबल आहे तो. मग एवढं जर म्हटलं आणि जनरेटर जर म्हटलं तर याचा पायथॉन कोड ऑटोमॅटिक जनरेट होईल आणि तो जनरेट होऊन आता इथं बघा इथं जर म्हटलं की डिस्प्ले स्पार्क डॉट टेबल म्हणजे याला जर रन सजेस्टेड म्हटलं तर आपला जो डेटा आहे तो आपल्याला इथं डिस्प्ले होईल ऑटोमॅटिक सर्व कोड जनरेट होऊन बघा आता हा ऑटोमॅटिक आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पायथॉनचे कोड पण इथे जनरेट करू शकतो जसं पाहिजे तसं. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला काहीच माहित नाही म्हणजे एकदमच पायथॉन झिरो येत असेल तरी तुम्ही इथं काही प्रश्न तुम्ही टाकू शकतात आणि त्याचा कोड इथे ऑटोमॅटिक जनरेट होईल आणि त्यानुसार आपण जो काही कोड जनरेट करायचा आहे तो करता येईल. तर आता आपण अजून एक काही गोष्टी करू शकतो याच्यात. जर आता इथं जर म्हटलं की मला हा जो कोड आहे तो समजत नाही तर किंवा मग मी काय म्हटलं की मला इथं जर तुम्ही असं स्लॅश टाकला तर इथं डॉग जर म्हटलं तर त्याला कमेंट ऍड होऊन येतील. म्हणजे कशा आता बघा डिस्प्ले द कंटेंट्स ऑफ द ट्रिप्स टेबल फ्रॉम द सॅम्पल. म्हणजे जर वाटलं की आपल्याला म्हणजे एखादा कोड असतो ना म्हणजे एसक्यूएलचा खूप मोठा कोड असेल किंवा पायथॉनचा कोड असेल कोणती गोष्ट काय करते ते जर पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने आपण हा यूज करू शकतो. आता हे पायथॉन मध्ये झालं, परंतु आता हेच आपल्याला जर एसक्यूएल मध्ये जर करायचं जर झालं तर आपण काय म्हणू शकतो की आता इथं आपला जो कोड आहे तो आपल्याला इथं पायथॉनच्या ऐवजी आपण काय म्हटलं एसक्यूएल मध्ये करा आणि एसक्यूएल जर मध्ये करायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की ट्रिप्स शो मी द टॉप 100 रेकॉर्ड्स ऑफ या टेबलमधली आणि जर हे जनरेट करायला लावली तर एसक्यूएलची क्वेरी इथे जनरेट होईल. त्यात आता बघा सिम्पल एकदम सिम्पल जी एसक्यूएलचा जो स्टेटमेंट आहे त्याच्यात सॅम्पल्स डॉट एन वाय सी टॅक्सी डॉट ट्रिप्स म्हणजे त्याचा वर्कस्पेस आलेली डिफॉल्ट स्कीमा जो आहे तो आलेला आहे आणि त्याचा टेबल नेम आलेला आहे. हे सर्व येऊन म्हणजे त्या हिशोबाने आपला हा कोड जनरेट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण एसक्यूएल, पायथॉन किंवा अजून कोणतेही जसे की मार्कडाऊन आहे, एसक्यूएल, स्काला आहे, आर आहे, हे याचे कोड आपण जनरेट करू शकतो. आता अजून आपण ह्या गोष्टी तर करू शकतो म्हणजे काही आपल्याला मोठं मोठं अनालिसिस करायचं असेल तर आपण ह्या जेनीचा टूल यूज करून आपण करू शकतो. आता डॅशबोर्ड्स असतात.
आता डॅशबोर्ड्स पण आपण डायरेक्टली करू शकतो का त्याच्यात? तर आपण मागच्या वेळेस एक मॅन्युअली डॅशबोर्ड क्रिएट केला होता, जिथं आपण बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या होत्या. आता आपण इथं काय करू शकतो की क्रिएट डॅशबोर्ड म्हणू शकतो एक सिम्पल. आता तुम्हाला क्रिएट डॅशबोर्ड जर म्हटल्यानंतर आता आपल्याला फक्त या डॅशबोर्डला डेटा एक प्रोव्हाइड करायचा आहे. जो सुरुवातीला आपण डेटा प्रोव्हाइड करतोच, तर ॲड अ डेटा सोर्स म्हणायचं आहे. आणि लेट्स से सॅम्पल्समध्ये आपला जो आहे तो हा डेटा सेट एवढा ऍड करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ह्या ऑटोमॅटिक होतात. म्हणजे जर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन्स वगैरे क्रिएट करायचे माहीत नसतील, तरी तुम्ही डायरेक्टली फक्त नॅचरल इंग्लिश इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही प्रश्न विचारून व्हिज्युअल्स तयार करू शकतात. जसं की आता इथं आलेलो आहे आपण. आता मी काय म्हणतो की आता ह्या फिल्टरला काढून टाकतो मी, आणि व्हिज्युअलायझेशन्स मी इथे ऍड करतो. आता व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण ब्लँक ऍड करतो त्यावेळेस इथं आपल्याला काही नसतात. मग आता आपल्याला माहीतच नाही काही. आता इथं बघा वेगवेगळे ऑप्शन्स आलेले. मग आता काय म्हणू शकतो की आता आपल्याला ॲव्हरेज ट्रिप डिस्टन्स एवढं कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ॲव्हरेज ट्रिप डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करतोय. तर ते आपल्याला इथं डिस्प्ले करायचं आहे. तर आता बघा ॲव्हरेज ट्रिप डिस्टन्स काय आहे? तर हा एक आपण एक छोटासा व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करून, म्हणजे केपीआय म्हणतो ना आपण, तो आपण क्रिएट करून इथे डिस्प्ले करू शकतो, म्हणजे हे ऑप्शन्स यूज करून. आता अजून एक व्हिज्युअल्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. पटपट आपण काही व्हिज्युअल्स क्रिएट करू शकतो. आता लेट्स से क्रिएट अ लाईन चार्ट विथ काउंट ऑफ पिकअप टाइम. असं आपण एक लाईन चॅट क्रिएट करायला सांगूया. बघूया तो देतोय का नाही व्यवस्थित काढून. आता हा अशा पद्धतीने आलेला आहे. आता याने काय घेतलंय, मंथली घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा असा दिसतोय. तर थोडंसं आपण याला मोठं करूया आणि याच्यात आपण डेली करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे मंथलीच्या ऐवजी डेली म्हटलं तर त्यानुसार आपल्याला हा चार्ट असा डिस्प्ले होईल. म्हणजे बघायचं की आपल्याला काउंट किती आहे, प्रत्येक पिकअप टाइमचा काउंट किती आहे. म्हणजे त्यानुसार आपल्याला हे अनालायसिस करायला सोपं जाईल. आणि याच्यात मग आपल्याला काही वेगळ्या फॉर्मॅटिंग जर करायचं असेल तर त्या करू शकतो. आता जर त्याला म्हटलं की इथं आपण म्हटलं की ॲड अ लेबल. लेबल जर ऍड करायचं म्हटलं तर म्हणजे मला याच्यावरती लेबल पण डिस्प्ले करायचे. आता बघा हे कसं खूपच गर्दी झाली. पण ठीक आहे, म्हणजे याच्यात आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ही जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही इथे रिजेक्ट म्हणून ऑप्शन सिलेक्ट करू शकता. कलर वगैरे जर तुम्हाला चेंजेस करायचे आहे तर त्यानुसार तुम्ही आता हे ट्रायल अँड एररवरती बऱ्याचशा गोष्टी आपण ट्राय करू शकतो की कसं दिसतंय. परंतु जर तुम्हाला काहीच माहीत नसेल आणि जर तुम्ही नॉन टेक्निकल पर्सन असाल तरी तुम्ही याचा यूज करून तुम्ही बऱ्यापैकी व्हिज्युअल्स किंवा चार्ट्स क्रिएट करू शकतात. आता याच्यावरती जर तुम्हाला अजून काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचे असेल तरी याच्यात काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन देऊन आपण हे चार्ट्स क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे जेनी नावाचं टूल आहे जे आपण यूज करू शकतो डेटाब्रिक्समध्ये. आता बऱ्याच वेळा आपल्याला कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स क्रिएट करावं लागतात. त्यावेळेस हे कितपत हेल्पफुल असेल हे त्या त्या स्पेसिफिक प्रोजेक्टच्या वरती डिपेंड असेल. म्हणजे जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करू आपण त्यावेळेस पण आपल्याला ह्या गोष्टी हेल्पफुल असतात. परंतु कॅल्क्युलेशन्स जे डिस्प्ले होत आहेत ते आपण व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जरी ए आय टूल असलं तरी ते चुकीचे उत्तर देऊ शकतात. त्यामुळे आपण जे काय आहे ते व्हॅलिडेट करूनच याचा वापर करायला हवा. तर अशा पद्धतीने जेनी नावाचं हे टूल आहे, आपण बघितलंय प्रॅक्टिकली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.